औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. एनसी वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी न केल्याने 68 लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण ही योजना सुरू केली होती. निवडणुकीच्या पूर्वी लाडकी बहीण ही योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला. योजनेसाठी अर्ज भरलेल्या सर्वच महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ठरल्या. नंतर या लाडक्या बहिणींची ई-केवायसी केलेल्या प्रक्रियेत राज्यातील 68 लाख बहिणी अपात्र ठरल्या आहेत. ई-केवायसी केली नसल्याने लाभार्थी अपात्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी 2,43,00,000 महिलांनी नोंदणी केली. अर्ज भरलेल्या महिलांना दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. सरकारच्या तिजोरीवर वर्षाकाठी 43,740 कोटींचा बोजा पडत होता. दरम्यान राज्य सरकारने लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी 31 मार्च ही मुदत दिली होती. मुदतीत 1,75,00,000 लाभार्थ्यांनी केवायसी केली, तर 68 लाख महिलांनी केवायसी केली नाही, म्हणून त्या अपात्र ठरल्या आहेत. आता या 68 लाख महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे बँकेत येणार नाही. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.